नमस्कार. आज जी मी तुम्हाला भाजी दाखवणार आहे ना, ती अगदी सोपी भाजी आहे. अगदी झटपट तयार होते. अगदी कमी साहित्यांमध्ये सकाळी घाईच्या वेळी डब्याला देण्यासाठी, मुलांना देण्यासाठी सुद्धा खूप छान आहे आणि खायला खूपच सुंदर लागते. आणि कधी-कधी आपल्याला वाटतं ना, कधी-कधी त्याच-त्याच भाज्या खाऊन आपल्याला खूप कंटाळा येतो. नेहमीच्याच भाज्या, नेहमीचेच कडधान्य. मग त्यावेळी तुम्ही ही अशी भाजी करू शकता. खूप सोपी आहे, खायला तेवढीच रुचकर लागते. काही नाही, तेल गरम नेहमीप्रमाणे कढईमध्ये तेल गरम करून घ्यायचं आहे. त्यामध्ये जिरे, मोहरी घालायचं आहे. कढीपत्ता चांगला तडतडल्यानंतर यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे. कांदासुद्धा अगदी छान गोल्डन रंगावर परतून घ्यायचा आहे. कांद्याचं प्रमाण थोडंसं जास्त घातलं तरीसुद्धा चालेल. कांदा छान गोल्डन रंगावर परतल्यानंतर ह्यामध्ये हिरवी मिरची, इथे मी हिरवी मिरची, आलं आणि लसूण हे वाटूनच घेतलेलं आहे. जर तुम्हाला वाटायचं नसेल, चिरून हिरवी मिरची घातली तरीसुद्धा चालेल. आलं लसूणची पेस्ट घातली तरीसुद्धा चालेल. आणि ते मिरची फक्त कांद्यासोबत आपल्याला काय करायचं आहे, चांगली परतून घ्यायची आहे. तो मिरचीचा जो कच्चेपणा आहे ना, तिखटपणा आहे तो थोडासा कमी करायचा. त्यासाठी मिरची कांद्यासोबत छान परतून घ्यायची आहे. साधारण 1 ते 1.5 मिनिटं. आता इथे बघा, कांदाही छान परतला गेला आहे आणि मिरची सुंदर अशी परतल्या गेलेली आहे. आता ह्यामध्ये जास्त काही घालायचे नाही आहेत मसाले. फक्त घालायचे हळद आणि थोडासा हिंग घालायचा आहे. हळद, हिंग घालायचं आणि परतून घ्यायचं. ही भाजी ना अगदी झटपट तयार होते. खूप जास्त वेळ लागत नाही आणि खूप टेस्टी लागते. तुम्ही एकदा नक्की करून बघा, खूप छान लागते. आता मी तुम्हाला दाखवणार आहे ही कशाची भाजी आहे. तर त्यापूर्वी ह्यामध्ये आता कांद्यामध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे. अगदी छोटासा ग्लास म्हणजे किंवा कपभर. आता पाण्याला चांगली उकळी आल्यानंतर ह्यामध्ये घालायचं आहे आपल्याला गाठी शेव. गाठी शेवचं पाकीट इथे मी आणलेलं आहे. एक पाव किलो गाठी शेव असेल. हे बघा, ह्याची भाजी आपण करत आहोत. आणि आता ती आपण पाणी घातलं ना, त्याला चांगली उकळी आल्यानंतर हे सगळी गाठी शेव त्या पाण्यामध्ये घालायची आणि थोडंसं मीठ घालायचं आहे. कारण की शेवमध्ये तर मीठ असतंच, त्यामुळे मीठ घालताना अगदी थोडंसं घाला. छान सगळं परतून घ्या. परतत असतानाचा माझा जो व्हिडिओ ना तो डिलीट झाला आहे. चांगलं परतून घेतल्यानंतर ह्याच्यावर झाकण ठेवलं फक्त 2 ते 3 मिनिटासाठी आणि आपली झाली भाजी तयार. मस्त वरनं कोथिंबीर टाकायची. अगदी झटपट आपली ही भाजी तयार झालेली आहे. खूप सुंदर लागते. लहान मुलांना ना खूप आवडते ही भाजी. तर लहानच काय, मोठ्यांना सुद्धा खूप आवडेल. तुम्ही एकदा करून तर बघा. आणि डब्यामध्ये देणं खूप छान आहे. फक्त पाणी घालताना मोजून थोडंसं पाणी घालायचं, जास्त पाणी घालायचं नाही. अगदी टेस्टी लागते. तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला मला कमेंटमध्ये नक्की सांगा. धन्यवाद.